आपले जे महाराष्ट्रात जे सेलिब्रेट केले जातात, आपल्या इंडियामध्ये जे सेलिब्रेट केले जातात सगळे फेस्टिवल्स बॅक टू बॅक स्टार्ट झालेले आहेत आणि यासाठीच आजचा हा आपला स्पेशल व्लॉग आहे। तुम्ही थंबनेल तर रीड केलंच असेल। सो आजचं जे हॉल आहे ते आहे इयरिंगसाठी स्पेशल सिलेक्टेड पीसेस परचेस केलेले आहेत जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळे जे आहे ते आपल्या महाराष्ट्रीयन लुकवर जाणारे आहेत। सो कारण बॅक टू बॅक फेस्टिवल्स पण स्टार्ट होतात ते आहे विघ्नहर्ता ब्रँडकडून रिसीव झालेला आहे। सो यामध्ये एक्झॅक्ट जसं सेम पिकमध्ये दाखवलेलं आहे, इमेजमध्ये दाखवलेलं आहे, सेम मला रिसीव झालेलं आहे। भरपूरदा असं होतं ना की एवढ्या कमी प्राईसमध्ये एखादा ज्वेलरी मिळायला नाही बघत। सो अशा पद्धतीची ज्वेलरी आहे। चंद्रकोर डिझाईनमध्ये आहे। वरच्या साईडला पिंक कलरचं स्टड्स लावलेलं आहे, खालच्या साईडला पूर्ण मोतीने कव्हर केलेला आहे। सो एक या पद्धतीने आहे आणि दुसरं त्याच्यासोबतच रिसीव झालेलं आहे। ॲक्च्युली कॉम्बो आहे दोन्ही। सो आणि ज्या प्राईसमध्ये मी परचेस केलेलं आहे त्या प्राईसनुसार क्वालिटी जी आहे ती अगदी बेस्ट आहे। ही चंद्रकोरमध्येच आहे पण तुम्ही इथं बघू शकता इथं सिंगल लाईन दिलेला आहे आणि यामध्ये थोडंसं हा जो भाग आहे चंद्रकोरचं थोडंसं मोठं दिलेलं आहे। सो अशा पद्धतीचे हे दोन्ही दिलेले आहेत आणि दोघांच्याही मधात पिंक कलरचा एक स्टोन लावलेला आहे आणि खालच्या साईडला पूर्ण मोतीने कव्हर केलेलं आहे। सो अशा मला हे थोडंसं युनिक वाटलं कारण माझ्या पण बघण्यामध्ये फर्स्ट टाइमच होतं हे। सो मी अशा पद्धतीचे दोन मागवले आहेत। ॲक्च्युली सेट आहे दोन्हीचे, एकाच याच्यामध्ये मला दोन्ही पण रिसीव झालेले आहेत। सो हे आहे विघ्नहर्ता ब्रँडकडून। सो हे दोन्ही सेट मला पडले होते 207ला। मे बी याचं प्राइस व्हॅरी होईल कारण ऑफर सुरू असतात मिशोवर, ॲमेझॉनवर, मिंत्रावर, सगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वेगवेगळे ऑफर सुरू असतात। सो आता जरी मला हा 207ला मिळाला असेल मे बी याचा प्राइस वाढू शकतो जेव्हा तुम्ही चेकआउट कराल किंवा कमी पण होऊ शकतो। ऑनलाईन जनरली असं असतं ना प्राइस कॉन्स्टंट नसतं, कधी कधी वाढतं कधी कमी होतं। लेट्स ट्राय, बघू कसं दिसतंय एक्झॅक्ट घातल्यानंतर। जो लुक मी विचार केला आहे की घातल्यानंतर मे बी काठपदर साडीवर व्यवस्थित दिसेल। तर चला ट्राय करूया। लुक ॲट दिस, खूप छान वाटतंय, सिंपल, खूप असं हेवी नाही म्हणताय ना पण जो लुक क्रिएट झालेला आहे खूप छान वाटतं। एक मराठी लुक क्रिएट करण्यासाठी एकदम बेस्ट आहे। सिंपलमध्ये एखादं छोटं जरी चोकर आपण वेअर केलं तरीही सफिशियंट आहे, एवढं छान दिसत आहे। रोज लुक आहे ते नक्की तुम्हाला बघायला मिळेल। सो माहिती नाही आता कॅमेरामध्ये किती कॅच होत आहे ते पद्धतीचं छान वाटतंय। खालच्या साईडला म्हणजे स्टेडी नाही आहेत, एकदम मुवमेंटमध्ये आहेत हे खालच्या साईडचे मोती। सो खूप छान वाटतंय सिंपल आणि सोबर लुक क्रिएट करण्यासाठी आणि या साडीवर साऊथची साडी आहे तरी पण खूप व्यवस्थित जातो। नेक्स्ट ट्राय करून बघूया। सो हे वेअर केलंय मी आणि त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर वाटतंय कारण हा जो चंद्रकोर दिलेला आहे ना एकदम असं भरीव आहे, थोडंसं जाड दिलेलं आहे त्यामुळे पुन्हा जास्त छान उठून दिसते ज्वेलरी। एक खरंच खूप छान वाटतं एकदम बघताना ना, सिंपल पण एक मराठी फेसवर खूप व्यवस्थित आणि साजेसं दिसेल अशा पद्धतीचं आहे। सो आपली नेक्स्ट जी ज्वेलरी आहे ती आहे शिल्पा क्रिएशनवरून आणि ॲक्च्युली हा पार्सल बोलवून आहे तरी मला वाटलं नव्हतं याचं एवढं सुंदर रिसीव होईल कारण जनरली कसं असतं ना अशा पद्धतीचे आणि अशा क्वालिटीचे जे ज्वेलरी असतात ही जनरली शॉपमध्येच मिळतात आणि जिथे थोडे महाग ज्वेलरी असतात अशा ठिकाणी जसं आपलं नागपूरच्या इतवारीला जे आपलं विशाल वगैरे झालं जिथे होलसेलमध्ये ह्या वस्तू विकल्या जातात सो अशा ठिकाणी असे ज्वेलरी मिळतात। सो ऑनलाईन मला एवढं चांगलं रिसीव होईल कधी वाटलं नव्हतं आणि याचं जे मटेरियल आहे ते ब्रासमध्ये आहे, गोल्ड प्लेटिंग केलेली आहे आणि खालच्या साईडला मोती दिली आहे। सो ऑलमोस्ट सगळ्या त्याच्यात मोती आहे। सो व्यवस्थित आपले जे इंडियन आउटफिट आहे किंवा आपलं पैठणी किंवा काठपदराच्या साड्या त्यावर व्यवस्थित जाईल अशा पद्धतीचं आहे। सो अशा पद्धतीचं गणपती दिलेला आहे वरच्या बाजूला आणि खालच्या साईडला पूर्ण हाफ राऊंड मध्ये मोती लावले आहेत आणि एवढे व्यवस्थित लावलेले आहेत तुम्ही बॅक साईडला बघू शकता, कुठंच निघणार नाही अशा पद्धतीने मोती इथे माउंट केलेले आहेत। खूप सुंदर दिसतोय। एक जरी वेअर केला ना कानामध्ये तुम्हाला गळ्यामध्ये काहीच घालायची गरज नाही पडणार,
एवढं व्यवस्थित आहे. त्यानंतर क्वालिटी ज्या प्राईजमध्ये मला मिळालेलं आहे त्यानुसार क्वालिटी खूप जास्त आहे, खूप खूप चांगली आहे. म्हणजे आपण एक्सपेक्ट नाही करू शकत एवढी व्यवस्थित क्वालिटी मला रिसीव झालेली आहे. कुणी म्हणणार नाही की हे ऑनलाईन परचेस केलेलं आहे, कारण एवढी सुंदर क्वालिटी आहे. त्याचं जी कोटिंग आहे, जनरली ऑनलाईन ज्वेलरीची जी कोटिंग असते गोल्ड कोटिंग ही खूप पिवळी दिसायला लागते. यामध्ये थोडंसं मॅट फिनिशिंगमध्ये आहे, थोडंसं कॉपरमध्ये जो गोल्ड असतो त्या पद्धतीने याची पूर्ण कोटिंग दिलेली आहे. सो खूप सुंदर आहे. चला ट्राय करूया. आणि हा रिश्यू झालेला आहे मला 357 मध्ये. याचं पण प्राइस मे बी व्हॅरी होऊ शकतं. मे बी तुम्हाला याच प्राइसमध्ये मिळेल किंवा थोडंसं जास्त झालेलं मिळेल किंवा थोडं कमी झालेलं पण तुम्हाला दिसून येईल. सो चला याला ट्राय करून बघूया. एवढं सुंदर वाटतंय, म्हणजे मी खुश झाली आहे बघून एकदम. म्हणजे तुमच्या समोर आता इमेज आहे घातल्यानंतर की एक्झॅक्ट घातल्यानंतर काय दिसतंय. एक जरी असं एवढं जरी कानात घातलं आणि तुम्ही गळ्यात काहीच नाही घातलं ना तरी तुमचं लुक कम्प्लीट होऊ शकते. एवढे सुंदर. त्यानंतर तिथं गणपतीची पण मूर्ती आहे, म्हणजे एक काय म्हणू शकते एक इमेज दिलेली आहे. खालच्या साईडला छान मोती दिलेले आहेत. सो माझे दोन्ही कानाचे जे होल्स आहेत ते थोडे वेगवेगळ्या पोझिशनवर टोचले, त्यामुळे थोडे दोन कानामध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल घातल्यानंतर. सो खूप खूप छान दिसत आहे, एकदम भारी लुक दिसत आहे. पुन्हा जर आपण जुडा वगैरे घातलं किंवा नथ जर वेअर केली ना तर पूर्ण प्रॉपर मराठी लुक क्रिएट होईल. एवढं सुंदर लुक दिसत आहे. सो याचं पण जे क्लोजअप आहे ते नक्की मी तुम्हाला शेअर करेन. सो नक्की सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये की या सगळ्या ज्वेलरीमध्ये तुम्हाला कुठली स्पेसिफिक ज्वेलरी आवडली. सो माझ्यासाठी पर्सनली तर मला खूप आवडली आहे. ज्या प्राइसमध्ये मला रिसीव झालेली आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे. माइंडमध्ये कुठलाही सेकंड थॉट न ठेवता तुम्ही नक्की परचेस करू शकता. आणि एकदा इन्व्हेस्ट केला ना तर खरंच मी सांगते 2 ते 3 वर्ष काहीच होणार नाही ज्वेलरीला. एवढं सुंदर क्वालिटी आहे त्याची, व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे, त्याची फिनिशिंग व्यवस्थित आहे. सो अशा पद्धतीचं आहे. सो आपली थर्ड जी ज्वेलरी आहे ती आहे विलान्सी ब्रँडकडून रिसीव झालेली आहे. सो यांचं लक्झरियस कलेक्शन असतो. स्पेशल जे यांचं कलेक्शन आहे ते आहे आपलं ज्वेलरीसाठी. सो याच्यामध्ये 2 मला रिसीव झालेले आहेत. सो हे कोंबो होतं त्यामुळे. आणि ॲक्च्युली क्वालिटीची जर गोष्ट केली तर क्वालिटी खूप छान आहे. ज्या प्राईसमध्ये मला रिसीव झालेला आहे, बरं दाखवण्याच्या आधी मी प्राईस सांगू दे. ओनली 220 रुपीजला मला हे रिसीव झालेलं आहे. एवढ्या कमी प्राईसमध्ये एवढी सुंदर ज्वेलरी पॉसिबलच नाही आहे. शॉपमध्ये मिळणं तर पॉसिबल नाही आणि एवढ्या छान क्वालिटीमध्ये. सो त्यामध्ये 2 पद्धतीचे रिसीव झाले आहेत. सो एक आहे या पद्धतीचं चोकर दिलेलं आहे. असं मधामध्ये व्हाईट आहे फ्लॉवर, आतमध्ये ग्रीन कलरचं स्टोन दिलेलं आहे. त्याच्या दोन्ही साईडला पिंक कलरचं स्टोन आहे. खालच्या साईडला एकदम जे आर्टिफिशियल घुंगरू असतात ते लावलेले आहेत. इथे पूर्ण मोत्यांची माळ दिलेली आहे दोन्ही बाजूला आणि इथे ऍडजस्ट करायचं दिलेलं आहे. सो तुम्हाला जर या पद्धतीने वेअर करायचं असेल लॉंग, सो असं पण आपण वेअर करू शकतो. किंवा चोकरमध्ये जर करायचं असेल कन्वर्ट तर याला जस्ट ऍडजस्ट करायचे. इथं हा इझिली चोकरमध्ये कन्वर्ट होतो. कानातले पण आहेत. कानातले पण खूप छान आहेत. मला एकदम लांब आवडत नाही कारण माझ्या फेसवर ते सूट होत नाही. फेसच्या माझ्या शेपनुसार ते लांब कानातले सूट नाही होत. सो अशा पद्धतीचे मला आजकाल आवडतात. जो म्हणजे इथल्या इथे जो एक काय म्हणतो त्याचं जे व्हॉल्यूम असते ना ते क्रिएट केलेलं असतं. सो ते जास्त आवडतं मला. लांब तेवढे सूट होत नाही माझ्या फेसवर. सो अशा पद्धतीचे हे 2 आहे झालेलं आहे. ते तर एकदम अनएक्सपेक्टेडच होतं माझ्यासाठी. खूप सुंदर दिसतं वेअर केल्यानंतर. सो हा प्रॉपर चोकरमध्ये आहे. सो या पद्धतीचं चोकर दिलेलं आहे. ऑलमोस्ट दोघांची डिझाईन सारखीच आहे, जेणेकरून दोन्ही पण तुम्ही ॲट अ टाइम घालू शकता. एक चोकर फॉर्ममध्ये घालायचं आणि थोडंसं लांब पण आपण घालू शकतो अशा पद्धतीने. पण हा पूर्ण चोकर फॉर्ममध्ये आहे. खूप पिवळं वाटत नाही. आपलं काठपदरच्या ज्या साड्या आहेत किंवा जिथं गोल्डन काठ आहे अशा साड्यांवर व्यवस्थित जाईल अशा पद्धतीचं आहे. क्वालिटी छान आहे, फिनिशिंग छान आहे. ज्या प्राईजमध्ये मला रिसीव झालेला आहे. स्टोन व्यवस्थित लावले गेले आहेत. कुठेही असं वाटत नाही की पटकन निघून जाणार म्हणून. व्यवस्थित जर मेंटेन केलं ना तरी याला 1.5 ते 2 वर्ष काहीच होणार नाही जरी कंटिन्यू यूज केलं तर.
सो फक्त पाण्यापासून आणि परफ्यूमपासून याला थोडंसं लांब ठेवावं लागेल, ज्या पद्धतीची क्वालिटी आहे. सो खूप छान आहे, खूप छान दिसतं. आणि चला याचं पण ट्रायल करूया आपण. सो लुक ॲट दिस. छान वाटतंय घातल्यानंतर, एकदम असं काय म्हणतो, असं छान ग्लोई फेस दिसत आहे, उठून दिसत आहे, स्टोन व्यवस्थित शाईन होत आहेत. नाहीतर एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढे छान स्टोन शाईन, जनरली एवढी शायनिंग नसते. पण म्हणजे क्वालिटी वाईज मी जर याचं प्राईस जर सांगायला गेलं तर 500च्या खाली मी नाही सांगू शकत. आणि शॉपमध्ये पण एवढ्या कमी प्राईसमध्ये मिळणं पॉसिबल नाही आहे. थोडेसे लटकन आणि झुमका टाईपमध्ये इयरिंग्स दिलेले आहेत अशा पद्धतीने. वर सेम डिझाईन इथे कंटिन्यू केलेली आहे. पिंक कलरचं स्टोन आहे, खाली फ्लॉवर दिलेला आहे आणि खाली आर्टिफिशियल घुंगरू दिलेला आहे. सो अशा पद्धतीने. आणि चला याच्यासोबतचं जे दुसरा कोंबो आलेला आहे ते पण ट्राय करतो. सो जर खूप हेवी लुक हवा असेल तर अशा पद्धतीने पण वेअर करू शकतो, किंवा एकतर हा सिंगल वेअर करू शकतो आपण, किंवा हा सिंगल जरी वेअर केला ना तरी याचं लुक खूप छान दिसते. अगदी सिंपल आहे पण काय म्हणू शकतो, एक युनिक लुक आपल्याला क्रिएट करता येतो. सो दोन्ही वेअर करू शकतो. ज्यांना दोन्ही वेअर करायची जर आवड असेल किंवा हेवी लुक क्रिएट करायचा असेल सो दोन्ही वेअर करू शकतो. आणि सिंगल करायचं तर आपण सिंगलही करू शकतो. सो असं होतं आजचं कलेक्शन. या सगळ्या ज्वेलरीमध्ये तुम्हाला कुठलं सगळ्यात जास्त आवडलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये, आणि पुन्हा असे छान छान हॉल मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर. जय महाराष्ट्र.